नमस्कार मित्रांनो, मी इम्तियाज मुलानी लोकजनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहिलं काही दिवसापूर्वीच लोकसभेची निवडणूक झाली आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रणधुमाळी अशी पाहायला मिळाली. एका बाजूला पुढारी आणि एका बाजूला सर्वसामान्य मतदार वर्ग, सर्वसामान्य जनता अशी लोकसभेची निवडणूक पार पडली. आता निवडणूक आली ते विधानसभेची म्हणजेच आमदारकीची. आता इंदापूर तालुक्यात दोन बलाढ्य नेते, एकमेकाच्या विरोधात लढणारे नेते महायुतीमध्ये लोकसभेच्या वेळी महायुतीमध्ये एकत्र आले आणि महायुतीमध्ये एकत्र येऊन त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केला. आणि या प्रचारामध्ये महायुतीचे दोन्ही नेते म्हणजेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जे विद्यमान आमदार आहेत इंदापूर तालुक्याचे ते दत्तात्रय भरणे, हे दोघे जण एकत्र मांडीला मांडी लावून लोकसभेच्या वेळी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करत होते. परंतु आता विधानसभेची निवडणूक लागणार आहे म्हणजेच आमदारकीची. मग हा मोठा पेच त्यांच्या पुढे पडलेला आहे की इंदापूर तालुक्याचा विधानसभेची जागा कुणाला सुटणार. हर्षवर्धन पाटील म्हणले की लोकसभेच्या वेळेस देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे महाराष्ट्राचे काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे म्हणाले की आमच्या दोघांचे ठरलं आहे की इंदापूरची विधानसभेची जागा ही हर्षवर्धन पाटलांना. परंतु असे काही संकेत अजित पवारांच्या ह्याच्यावरून दिसत नाही. हर्षवर्धन पाटील यांनी आता हर्षवर्धन पाटलांच्या पुढे एक धोक्याची घंटा निर्माण झालेली आहे. तसं बघायला गेलं तर धोक्याची घंटा म्हणताच येणार नाही, कारण हर्षवर्धन पाटलांच्या पुढे सोयीस्कर मार्गही झालेला आहे तसे. कारण काल परवाच इंदापूरमध्ये अजित पवार यांची जनसन्मान यात्रा मोठ्या प्रमाणात झाली. त्यामध्ये महिलांचा मोठ्या प्रकारात सहभाग होता आणि जंगी अशी सभा त्या अनुषंगाने अजित पवारांची पार पडली. यामध्ये अजित पवारांनी एक संकेत दिले की आमदार दत्तात्रय भरणे आणि माझ्या पाठीमागे राहावा, म्हणजेच इंदापूरची जागा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनाच सुटणार याची निश्चितता झाली. मग हर्षवर्धन पाटलांचं काय? 2 दिवसापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीही वक्तव्य केलं की ज्या महायुतीमध्ये ज्या तालुक्यामध्ये ज्या पक्षाचा आमदार आहे, सेटिंग आमदार आहेत, ती जागा त्याच पक्षाला मिळणार. मग हर्षवर्धन पाटलांचं काय? हर्षवर्धन पाटलांचा मार्ग सुकर आहे, कारण हर्षवर्धन पाटलांच्या पुढे 2-3 पर्याय आहेत. काही दिवसापूर्वी त्यांच्या समर्थकांनी हर्षवर्धन पाटील यांनी भाजप सोडून अपक्ष म्हणजे इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून लढावं. म्हणजे 1995 साली जसे हर्षवर्धन पाटील लढले तसेच त्यांनी पुन्हा एकदा 1995 ची पुनरावृत्ती करून इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून लढावे, त्यांनी म्हणजे अपक्ष लढावे. आणि दुसरी भूमिका म्हणजे समर्थकांची असे आले की हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातात घ्यावेत, म्हणजेच शरद पवार यांच्या विचारांशी जावे. असे झाले जर हर्षवर्धन पाटील यांनी जर तुतारी हातात घेतली तर हर्षवर्धन पाटील यांचा विजय निश्चित आहे, असे एक चर्चा इंदापुरात जोर धरू लागले आहे. आणि तसे राजकीय तज्ञांचेही काही मत आलेले आहे की इंदापूर तालुका हा कैलासवासी शंकरराव पाटील असतील, शरद पवार असतील, गोलब साहेब असतील, यांच्या विचाराने चालणार आहे. आणि त्याच अनुषंगाने शरद पवार यांना मानणारा वर्ग इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. आता सगळ्यात मोठी विचार करण्याची गोष्ट ही आहे की इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांचा 1 लाख मतदार वर्ग हक्काचा आहे असे मानलं जातं आणि राष्ट्रवादीचाही 1,20,000 सव्वा 1 लाख पर्यंत मतदार वर्ग आहे असंही मानले जाते. परंतु आता राष्ट्रवादीमध्ये 2 गट झालेले आहेत, ते म्हणजे अजित पवारांचा एक गट आणि शरद पवारांचा एक गट. त्यामुळे
त्या मतामध्ये विभागणी झालेली दिसून येणार आहे आपल्याला. म्हणजे 60,000 मतदार वर्ग हे अजित पवारांचा, म्हणजेच विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांचा, आणि 60,000 मतदार वर्ग हा शरद पवारांचा. मग याच्यावरून एकच लक्षात येतं की काय चिन्ह असू शकतात पुढले. हर्षवर्धन पाटील यांचाही मानलं जातं की 90,000 ते 1,00,000 मतदार वर्ग हर्षवर्धन पाटील यांचा हक्काचा मतदार वर्ग आहे. तो मतदार वर्ग हा असाच राहणार आहे. मग आता आमदार दत्तात्रय भरणेंच्या मतात गड झालेले आपल्याला दिसून येते का? आणि दिसून येत असल्याची ही चर्चा इंदापुरात जोर धरू लागली आहे. म्हणजेच आणि त्यामध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनीही आमदारकीला आपण इच्छुक असल्याचं दर्शवलेलं आहे. म्हणजेच एक छुपा पाठिंबा, छुपा प्रचार ही त्यांच्या समर्थकांनी चालू केलेला आहे. म्हणजे अनेक गावागावात जाऊन प्रदीप गारटकरांच्या समर्थकांनीही जाऊन गावभेट घेतलेले आहे, गावभेट दौरा केलेला आहे की कमीत कमी प्रदीप गारटकर यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकी मिळावी, असं एक संकेत. जर तसं नाही झालं तर प्रदीप गारटकर हे नाराज होतील आणि जे आमदार दत्तात्रय भरणे यांना जे 60,000 मतदार वर्ग त्यांच्या पाठीमागे आहे असे समजले जाते, त्यातून सुद्धा काय 10-15,000 मताचे विभाजन होईल जर प्रदीप गारटकर नाराज झाले तर. म्हणजेच महायुतीतून तिकीट देण्याची निश्चितता दत्तात्रय भरणेंना झालेलीच आहे. आमदार दत्तात्रय भरणे यांना मिळण्याचे निश्चित ही संकेत दिसत आहेत. परंतु मतांमध्ये विभाजन झालेलं आहे, त्याचं काय? आणि हर्षवर्धन पाटील यांना हे सोयीस्कर झालेलं आहे. जर हर्षवर्धन पाटील अपक्ष लढले तरी त्यांच्याकडे त्यांचा हक्काचा मतदार वर्ग आहे, जे 90 ते 1,00,000 मतदार वर्ग आहे. दुसरी गोष्ट, जर त्यांनी तुतारी हातात घेतली तर मग मात्र त्यांचा विजय नक्कीच समजला जात आहे, अशी एकंदरीत चर्चा इंदापुरातून जोर धरू लागलेली आहे. आणि आता आपल्याला पाहायला मिळणार आहे, काही दिवसापूर्वी दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा सांगितलं की जर महायुतीतून हर्षवर्धन पाटील यांना जर तिकीट मिळालं तर मी त्यांचा जोरदार प्रचार करायला सुरुवात आहे. आता आपण पाहत आहे की महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप झालेल्या नाहीत आणि महायुतीमध्येही जागा वाटप झालेल्या नाहीत. त्यामुळे सध्या तरी हर्षवर्धन पाटील हे कुठला निर्णय घेण्यासाठी तयार नाहीत, कुठला निर्णय त्यांनी घेतलेला नाही, कारण जागाच निश्चित झालेल्या नाहीत. परंतु बावनकुळे आणि अजित पवारांच्या वक्तव्यावरून हे मात्र निश्चित झालेलं आहे की इंदापूर विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांकडेच, म्हणजे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनाच मिळणार आहे. मग हर्षवर्धन पाटील यांच्या पुढे 2-3 पर्याय उपलब्ध आहेत. त्या पर्यायापैकी हर्षवर्धन पाटील हे कुठला पर्याय निवडतील हे बघणे औचित्याचे ठरणार आहे. आणि त्यांच्या समर्थकांनीही जोर खूप मोठ्या प्रमाणात धरलेला आहे की हर्षवर्धन पाटील यांनी तुतारीच हातात घ्यावी आणि तुतारी हातात घेऊनच शरद पवार यांच्या विचारांचे त्यांनी जावं, असेही त्यांच्या कार्यकर्त्यांचा जोर आहे. परंतु हर्षवर्धन पाटील येणाऱ्या काळामध्ये काय भूमिका घेणार आहेत, काय निर्णय घेणार आहेत हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहेत आणि ते आपण पुढे पाहणार येत आहोत. तत्पूर्वी आपण इथंच थांबणार आहे. धन्यवाद.